व्हिडिओ आहे तो आहे श्री सिद्ध मंगलम स्तोत्र। एक खूप मोठा पवित्र स्तोत्र आहे, एक खूप मोठा प्रचिती देणारा स्तोत्र आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये जीवनामध्ये एकच विचार असतो, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या मुलांचं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, त्याचा परिवार चांगला राहिला पाहिजे, त्याला जे हवं ते मिळेल, तो यशस्वी। हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं। 101% काम करणार कारगर स्तोत्र श्री सिद्ध मंगलम स्तोत्र, याचा अनुभव आपल्याला येणारच येणार। दत्त दत्त नाव घे मुखाने आणि चिंता सोड दत्तच्या। जर मुखामध्ये दत्ताचं नाव असेल, स्वामींचं नाव असेल, तर मग चिंता कशाची? त्यांच्या चरणी सोडा आणि त्यांना सांगा, मी माझी सेवा करते, मी माझा विश्वास ठेवते, माझी श्रद्धा तुझ्यावर आहे, तर सगळं काही तू नीट करशील हे मला माहितीच आहे। तर असाच एक खूप मोठा हा स्तोत्र आहे, सिद्ध मंगलम स्तोत्र। हेच माझ्या जीवनामध्ये एक अनुभव आला, म्हणून मी आज आपल्यावर हे बसून सांगते की हा मंत्र, हा स्तोत्र 101% काम करणारा आहेच। माझ्या सुनेला दिवस होते, 5.5 महिन्यांपर्यंत तिला सांगितलं होतं की पाहू काय इन्फेक्शन्स वगैरे। 5.5 महिन्यानंतर जर हे इन्फेक्शन नाही नीट झाले, या मुलाची वाढ नीट नाही झाली, तर आपल्याला एबॉर्शन करावं म्हणतात ना। इलाज चालू असतो, पण आपला विश्वास, आपली श्रद्धा आपल्या स्वामी माऊलीवर असते। हीच विश्वास आणि ही श्रद्धा माझी त्यांच्यावर। मी तिला सांगितलं काहीच होणार नाही, सगळं नीट होईल, कारण की माझ्या सासूचा आशीर्वाद, माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या सुनेवर होता। म्हणलं काहीच होणार। मग काय झालं, 5.5 महिन्यानंतर आम्ही तिचं परत सोनोग्राफी करवली आणि त्याच्यामध्ये डॉक्टरने सांगितलं डन, ओके, काही प्रॉब्लेम। ह्याच्या पहिले जे आहे की सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे सिद्ध मंगलम स्तोत्र जे आहे ते सुनेला करायला सांग। ती आपल्या मुलाकडे, या मुली करता जे पण हिच्या पोटामध्ये आहे त्याच्याकरता हा ती मंत्र वाचे, हा स्तोत्र वाचे, तर तिला ह्याचा फायदा मिळेल आणि 100% तुम्हाला काही त्रास होणार। तिने हे वाचणं सुरू केलं, रोज नियमाने वाचायची आणि त्याचा फळ आम्हाला मिळाला की आज माझ्या घरामध्ये माझा नातू आहे, हा त्यांचाच फळ आहे। म्हणून मी हे म्हणते, हा जो स्तोत्र आहे तो 101% आपल्याला फलश्रुती देणार आहे। आपण या स्तोत्राचं नियमित पठण करावं। ह्याचा काही नियम नाही आहे, ह्याच्या पाठीमागे काही कानून नाही आहे, तुमची जेव्हा इच्छा असेल, पण हा समय निश्चित करा। मला सकाळी वाचायचंय तर सकाळी वाचेन, संध्याकाळी तर संध्याकाळी, या दुपारी तर दुपारी, जेव्हा तुमची इच्छा असेल, पण रोज तेव्हाच आपण ह्याला वाचायला। आता ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला काही सांगते आहे की हे स्तोत्र जे तुम्हाला असं वाटेल की हे खूप मोठं असं काय जे हे एवढं सांगून राहिले, याच्यामध्ये काय काय आहे मी हे आपल्याला सांगून राहिले। स्वामी म्हणतात, जिथे माझी भक्ती आणि विश्वास आहे, नक्की तिथे मी पाठीशी उभा आहे। हा जो स्तोत्र आहे, जेव्हा हा वाचला जातो तर जेवढे सिद्ध पुरुष आहेत ते गुप्त रूपाने विचरण करतात, आपल्या आजूबाजू ते विचरण करतात। हा खूप मोठा एक स्तोत्र आहे, ज्याने की जे सिद्ध पुरुष आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोच मिळतो। आणि जेव्हा हे वाचाले तर त्याचा एक आश्चर्यजनक लाभ तुम्हाला मिळेल, जो करण्यात पण नाही येणार। हा एक खूपच छान स्तोत्र आहे। या स्तोत्रामध्ये रामा बीजाक्षरला 10 वेळा समाहित केलेलं आहे। रामा बीजाक्षर जो आहे त्याला 10 वेळा याच्यामध्ये समाहित केलेलं आहे। हे बीजाक्षर अनघादेवीची स्तुती करतात, जे मोक्ष लक्ष्मी आहे। हे स्तोत्र अनघादेवीची स्तुती करतात, जी मोक्ष लक्ष्मी आहे। ही प्रार्थना
तशी श्रीपाद श्री वल्लभांची स्तुती करताना प्रतीत होती, पण जेव्हा या मंत्रांना मधून वाचतो तर या स्पष्ट होतं की हे अनघा समता दत्तात्रयाला संबोधित आहे. मधुमती महाविद्याचा रूपमध्ये आपल्यामध्ये 10 महाविद्याला आत्मसात करते. या स्तोत्रामध्ये लक्ष्मी बीजाक्षर 10 वेळा समाहित आहे. त्या कारणाने महाविद्या स्वरूप अवतार मध्ये आपण पाहतो. या स्तोत्राचे वर्णन केले तर खूप मोठं आहे. या स्तोत्राला जर मी पूर्ण आपणास सांगू इच्छुक असले तरी हा स्तोत्राचा जेव्हा अर्थ आहे, याचे जे बीजाक्षर आहे हे खूप मोठे आहे. कारण की याच्या प्रत्येक शब्दामध्ये, याच्या प्रत्येक अक्षरामध्ये एक खूप मोठा मंत्र छुपलेला आहे. या स्तोत्राचे पठण केल्याने सिद्ध पुरुषांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या स्तोत्रामध्ये सर्वांचं कल्याण छिपलेलं आहे. सर्वांचं कल्याण छिपलेलं या स्तोत्रामध्ये. हा सगळ्यात जास्त शक्तिशाली स्तोत्र आहे. सिद्ध मंगलम स्तोत्र हा सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. दत्तात्रयावर विश्वास ठेवा. हा स्तोत्राचे पठण करणं, कारण की दत्तात्रय जे आहे ते सगळ्यांचे गुरूंचे गुरु आहे. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती. तर आपण ह्याची जर स्तोत्र आपण वाचलं तर ह्याची फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळेल. जर आपण ह्याला मंगळवारी वाचलं तर आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक संकट असेल, काही धनसंबंधी संकट असेल तर त्याचं निवारण होईल. मुलांच्या जीवनामध्ये काही संकट असतील, काही कष्ट असतील तर ते निवारण होतील. आणखी हा सगळ्या दोषांतून मुक्ती करणार आहे. हे सगळ्या रोगांतून आपल्याला मुक्ती करणार आहे. याची जी प्रचिती येते ती खूप मोठी प्रचिती येते. जर काही तणाव असेल तर त्या तणावाहूनही आपल्याला मुक्ती करेल. आणि हा स्तोत्र जो आहे जर वाचला ना तर आपल्याला दत्तात्रयांचा खूप मोठा आशीर्वाद. तर हा स्तोत्र आहे श्रीमदानंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमदखंडा श्री विजय भव. हे मंगलम स्तोत्र आहे जे आपल्या सर्वांना माहीतच असेल आणि आपण वाचत असाल तर नक्की या स्तोत्र वाचा. आपल्याला ह्याचं आश्चर्यजनक जीवनामध्ये लाभ पाहायला मिळतील. जे मला पाहायला मिळाले, खूप मोठा अनुभव आला. आणि आज पण मी वाचते. माझ्या घरामध्ये जेवढे आहे ह्याचं रोज नियमित पठण करतात. आणि ह्याचा अनुभव आलाय की माझ्या माझे जे चुलत सासरे आहे त्यांचे मुलं पण बाहेर जाऊन सर्व्हिस करतात. कारण की त्यांची आईचं नियमित पठण असतं. ती ह्याच्याकरताच वाचते की माझ्या मुलांची तरक्की हो. मी ह्याच्याकरता वाचते की माझ्या मुलांची तरक्की हो. तर आपण सर्वजण मिळून हा स्रोत नियमित वाचा. नक्कीच जर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही संकट असतील, काही बाधा असतील, सुयश मिळत नसेल, रिझल्ट चांगला येत नसेल तर ह्याच्याकरता हा स्रोत नियमित पठण करा. आणि 5 मिनिटाचा स्रोत आहे, काही जास्त वेळ नाही. आपण वाचू शकाल 11 वेळा वाचा, 21 वेळा वाचा, जशी आपली श्रद्धा असेल. पण ह्याची फलश्रुती मिळतेच मिळते. 101% आपल्याला मिळेलच. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी याच्यामध्ये थोडं वाचून आपल्याला दाखवलंय. कारण की ह्याचे एक शब्दामध्ये खूप मोठा तत्व, ज्ञान, आशीर्वाद छिपलेला जे आपण एवढं सांगू नाही शकत यांच्या बाबतीत. आणि आवडला असेल लाईक, शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.